नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला नैनाला डायरेक्ट विचारते की नैनाताई, तू खरंच प्रेग्नंट आहेस ना? तेव्हा मात्र नैनाला प्रचंड भीती वाटते. नैनाला असं वाटतं की कलाला माझं सत्य समजलंय की काय. मी प्रेग्नंट नाहीये ही गोष्ट तर कोणालाच माहीत नाही, मग कलाला कशी काय कळली? तर घरातले सर्वजण सुद्धा शॉक असतात की कला असं का म्हणतीये. तर नैना आता मुद्दाम कलाला म्हणते की काय बोलतीयस कला तू? कला म्हणते की नैनाताई, जी बाई प्रेग्नंट असते ना तिला सारखं ती प्रेग्नंट असल्याची आठवण नाही करून द्यावी लागत. पण तुझ्या बाबतीत मात्र तसं काहीच होत नाही. तुला सारखं इतरांना आठवण करून द्यावी लागते की तू प्रेग्नंट आहेस म्हणून. मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते हा ताई. तेव्हा नैना आता विचार करू लागते. जर मी आता गप्प बसले ना, ही कला खरं काय आहे ना ते नक्कीच उकरून काढेल. मग नैना कलाला ऐकवते की काय ग कला, आपण दोघी नक्की एकाच आईच्या मुली आहोत ना? म्हणजे तुम्हाला डायरेक्ट हा प्रश्न विचारतीये म्हणून म्हटलं. अगं, माझ्या प्रेग्नन्सीवर तू आक्षेप घेतलास आणि तू थोडा तरी माझा विचार करायला हवा होतास ग. मला माहिती आहे तू नाही करत माझा विचार, परंतु मी मात्र करते ग तुझा विचार. अगं, त्या पेनकिलर मी तुझ्यासाठी मागवलाय. कला म्हणते की काय, माझ्यासाठी? नैना म्हणते की हो, तुझ्यासाठी. अगं, कालपासून तुझा चेहरा बघितलाय का कसा झालाय? अगं, किती स्ट्रेस आहेस तू. मी लहानपणापासून तुला बघत आलीये की खूप तुला टेन्शन आल्यावर तुझं डोकं दुखतं, म्हणून मी स्वतःहून पेनकिलर्स ऑर्डर केल्या आणि तेही तुला देण्यासाठी, तुझा थकवा दूर करण्यासाठी. तुझं डोकं दुखतंय त्यापासून तुला सुटका व्हावी म्हणून. आणि तू मात्र सगळ्यांसमोर मला प्रश्न विचारतेयस कला. रोहिणी विचार करते की बापरे, एवढं प्रेम, मला तर आता अपचनच होईल या गोष्टीचं. नैना आता रडायला सुरुवात करते, मुद्दाम नाटकं करत असते आणि कलाला म्हणत असते की कला, अगं प्रत्येक वेळी मी चुकीची आहे असं नाही ना ग होत. आणि आबा, तुम्ही प्रत्येक वेळी कलाच्या बाबतीत बोलून, कलाच्या बाजूने बोलून मोकळे होतात, परंतु तुम्हाला एकदाही वाटलं नाही की माझी बाजू समजून घ्यावी? तुम्ही कोणी मला विचारलं का की ह्या पेनकिलर तू का मागवल्या, तू असं का केलंस? पण नाही, मला कोणी काहीच विचारलं नाही. आणि कलाने मात्र माझ्या प्रेग्नन्सीवरच डाऊट घेतला ना. मला नेहमी काही कळतच नाही, मला काही करताच येत नाही असं ठरवून सगळेजण मोकळे होतात ना त्याचं. असं बोलत नैना आता रडत रडत तिथून निघून जाते. तर कलाला मात्र खूप वाईट वाटतं. कला विचार करू लागते की ताईने माझ्यासाठी इतका विचार केला. ज्या पेनकिलर तिने माझ्यासाठी मागवल्या होत्या त्याच पेनकिलरवरून मी तिच्यावर डाऊट घेतला आणि मी ताईच्या प्रेग्नन्सीवर असा डाऊट घ्यायला नको होता. आता कलाला मात्र या गोष्टीचं फार वाईट वाटत असतं आणि ती खूप गिल्टी असते. त्याचवेळी रजनी कलाला म्हणते की कला, आता नैनाला वाईट वाटलंय. हे बघ, या अवस्थेमध्ये बाई ही खूप हळवी होत असते, त्यामुळे आता तुलाच काहीतरी समजून घ्यावं लागेल आणि आता तुला तिची मोठी बहीण व्हावी लागेल. तेव्हा कलाला समजतं. कला रजनीला म्हणते की हो रजनी मॅडम, मला माहिती आहे की मी ताईला असं नव्हतं बोलायला पाहिजे आणि माझ्याकडनं चुकलंय हे गोष्ट. पण कधी कधी मला तिचं वागणं हे कळतच नाही. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी बोलते नैनाताईशी. तर मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा असणार आहे की लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये अशी कुठली व्यक्ती आहे की जी ओव्हर ॲक्टिंग करते आणि तिची कुठली गोष्ट तुम्हाला आवडत नाही हे तुम्हाला कमेंटमध्ये आज सांगायचंय. आणि सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाहीये. मग सर्वजण आता ज्याच्या त्याच्या कामाला निघून जातात. कला विचार करत असते की इथं वेगळं टेन्शन सुरू आहे आणि ताईचं मात्र वेगळंच काहीतरी असतं. आईबाबांना कॉल करायचा होता, राहिलाच. मग कला ही किचनमध्ये जाते आणि संगीताला कॉल करते, परंतु त्याच वेळी रोहिणी तिथे असते आणि रोहिणी मात्र कलाचा फोन जो असतो तो कान देऊन ऐकत असते. कला ही संगीताला म्हणत असते की आई, मी तुम्हाला जे पैसे दिले त्यातून तुम्ही हप्ते तर भरले ना? त्यावर संगीता म्हणते की हो ग, भरले. आणि अगं कले, एक गोष्ट आता लक्षात ठेव की जरा माहेरच्या गोष्टींपासून लांब राहत जा. कला म्हणते की आई, अगं ह्या कर्जाचं मला इतकं टेन्शन आलंय ना की तुला काय सांगू. एकदा की मी हे कर्ज फेडलं ना तर मी सुद्धा सुटेल. संगीता म्हणते की वय ग बाळा, सगळं काही ठीक आहे, मला तुझं सगळं काही मान्य आहे, परंतु तू मात्र माहेरची एवढी काळजी करत जाऊ नकोस. कला म्हणते की अगं आई, पण माझी जबाबदारी आहे ना ही सगळी. संगीता तिला म्हणते की अगं बाळा, तू जबाबदारीपेक्षा जास्त कर्तव्य पार पाडतेस आणि आता तू इकडचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. कला म्हणते की आई ऐक, पुढच्या महिन्यापासून मी जरा जास्तीचे पैसे देईल, त्यासाठी काहीतरी कामही बघेल. संगीता म्हणते की अगं, तुला आताच सांगितलं की नाही मी की इकडची जास्त काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, परंतु तू काही ऐकत नाही हा. आणि आता इकडची काळजी करू नको. तुला काही कमी टेन्शन्स असतात का? चांदेकरांच्या घरी तुला किती काम असतं. इकडचा विचार कर, इकडे जास्त विचार करू नको बरं. आणि आमची काळजी अजिबात करू नको. तेव्हा कला म्हणते की बरं ठीक आहे, ठेवते. मग कला फोन ठेवते.
रोहिणीने कलाचा सगळा कॉल ऐकलेला असतो आणि मग तिला समजतं आणि विचार करू लागते की अच्छा, म्हणजे माझा अंदाज अतिशय बरोबर निघाला. तर आता हे प्रकरण कसं वळवायचं आणि वनवा कसा पेटवायचा ना, हे मी बघतेच. तर इकडे काजल ही तिच्या कामासाठी निघालेली असते, कॅफेत जायला निघालेली असते. त्याचवेळी संगीता तिथे येते आणि म्हणते की अगं काजल, निघालीस का ग तू? तेव्हा काजल म्हणते की हो, आता जर 10 मिनिटांनी निघाले तर बरोबर पोहोचेल मी. काय गाई, तुझं काही काम होतं का, असं काजल संगीताला विचारते. संगीता म्हणते की अगं त्या जाधवबाई आहेत ना, त्या जाधवबाई, त्यांच्या शेजारीन त्या पाटलीनबाई राहतात ना, त्या सांगत होत्या. अगं त्या जाधवबाई आहेत ना, त्या जाधवबाईंच्या भावाचं जे ऑपरेशन आहे ना, ते फुकटात झालं. त्यावर काजल विचारते की फुकटात म्हणजे? तर संगीता म्हणते की अगं फुकटात म्हणजे ते काहीतरी म्हणतात ना, ऑनलाईन वनलाईन ते. तेव्हा काजल म्हणते की अच्छा, ऑनलाईन. संगीता म्हणते की अगं तेच, त्या ऑनलाईन संस्थेने फुकटात त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन करून दिलं. म्हणजे अगं त्यांच्या बहिणीने काय केलं की फुकटामध्ये अर्ज टाकला ऑनलाईन आणि मग त्या संस्थेने त्यांचं फुकटामध्ये ऑपरेशन करून दिलं. त्या ऑनलाईन संस्थेची काही माहिती मिळते का बघ ना. तेव्हा काजल म्हणते की अगाई, ऑनलाईन म्हटल्यावर मोबाईल आलाच आणि मोबाईलवरच असेल सगळ्या गोष्टी. मी बघते त्या संस्थेबद्दल, मी संस्थेची सगळी माहिती काढते आणि मग तुला सांगते. आणि तसं जर झालं तर बरंच आहे. आई, मला आता निघायला खूप उशीर झालाय. पुन्हा मला तिकडे जायला जर उशीर झाला तर बॉस माझे पुन्हा कामाचे पैसे कापेल. संगीता म्हणते की हो तू जा. काजल संगीताकडे बघून तिला म्हणते की हे बघ, तू काही काळजी करू नको, आपण जर काही असं असेल तर बघूयात. काजल आता तिच्या कामाला निघून गेलेली असते. तर इकडे कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये असतात. अद्वैत त्याचं काम करत असतो आणि कला ही विचारात असते. कला विचार करत असते की मला अजून थोडेसे पैसे मिळायला हवे. जर थोडे अजून पैसे मिळाले तर मला कर्ज अजून लवकर फेडता येईल. आणि काहीही झालं तरी आईबाबांना घर विकणं हा एकमेव पर्याय नाही वाटला पाहिजे. यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल. आणि त्याच वेळी कलाला एक युक्ती सुचते. ती पटकन बेडवर जाते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला एक गोष्ट हवी आहे तुझ्याकडनं. अद्वैत विचार करतो की अरे वा, संधी तर मला चालून आली आहे. आणि मग तो कलाला विचारतो की बोल ना, काय हवंय ग तुला? मग कला ही अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, तू गैरसमज करून घेऊ नकोस. तेव्हा अद्वैत मनात म्हणत असतो की गैरसमज आणि मला काय वेळ वगैरे लागले का गैरसमज करून घ्यायला? उलट मी वाट बघत होतो या गोष्टीची. मग तो कलाला म्हणतो की बोल बिनधास्त. कला अद्वैतला म्हणते की मला माझं श्रीधन हवंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय श्रीधन म्हणजे काय? कला म्हणते की श्रीधन म्हणजे मला आपल्या लग्नात जे काही दागिने भेटलेत ते हवेत. अद्वैत विचार करू लागतो की ही असं काहीतरी मला बोलते जसं काही कुठलं गुप्त धन राखतोय मी. आणि मग तो कलाला विचारतो की नाही, मी असा विचार करतोय की तुला अचानक श्रीधन का हवंय, म्हणजे मला काही कळलं नाही याबद्दल. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, तुझ्यापासून तर मी काही लपवलेलं नाहीये. आता माझ्या घरची परिस्थिती तुला काय आहे हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मी असा विचार करत होते की ते दागिने घेऊन जितके काही पैसे येतील ते सगळे पैसे आईबाबांच्या हातावर ठेवायचे. म्हणजे काय तर आईबाबांचा कर्जाचा एखादा हप्ता त्यातून फिटला जाईल. आणि हे बघ, ते श्रीधन घालून मला काही मिळवायचं नाहीये. मला माझ्या आईबाबांनी खूप कष्टाने ते दागिने बनवलेत. खूप कष्ट करून त्यांनी ते दागिने माझ्यासाठी घेतलेत आणि ते दागिने घालून मिरवण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. आणि जर तेच दागिने विकून मी जर माझ्या आईबाबांचा कर्जाचा डोंगर बाजूला करू शकले तर ताठमानेने त्यांना जगता येईल. आणि त्यांना ताठमानेने जगताना बघून मलाही तितका आनंद होईल जेवढा आनंद मला ते दागिने घालून कधीच होणार नाही. हे बघ अद्वैत, तू प्लीज नाही म्हणू नकोस. हे बघ, ते दागिने मला माहिती आहे की इतके नाही आहेत ते दागिने, परंतु ते थोडे का होईना दागिने विकून मी पैसे त्यातून मिळवू शकते. ते सर्व दागिने विकून मी त्यातून पैसे घेऊन मी आईबाबांना ते पैसे देऊन टाकेल. तर कला अद्वैतचं बोलणं ऐकून घेत असतो आणि अचानक उठतो आणि अचानक तिथून निघून जातो. तर कलाला मोठा प्रश्न पडतो की अद्वैत अचानक का निघून गेला असेल. आणि मग ती म्हणत असते की हा किती आगाऊ आहे, मी ह्याच्याशी बोलत होते आणि हा सरळ निघून गेला. असं कोण करतं यार? आणि अद्वैत नेहमी माझ्याशी असंच का वागतो? तर इकडे नैना आणि रोहिणी ह्या दोघी जणी बोलत असतात. रोहिणी ही नैनाला म्हणत असते की नैना, अगं तुझी बहीण कशी आहे आणि बघ तू किती चांगली आहेस. तू त्या कलासाठी इतक्या पेनकिलर्स मागितल्या कारण तिचं डोकं दुखत होतं, परंतु तिने मात्र तुझ्यावरच घाणेरडे आरोप केले. अगं मी तिला म्हटलं सुद्धा की जाऊन तुझ्या बहिणीची माफी माग, परंतु ती नाही आली. आता तू तिच्या तब्येतीचा विचार करूनच त्या पेनकिलर मागवल्या होत्या ना, मग तिने असा डाऊट नव्हता घ्यायला पाहिजे. तिचं असं म्हणणं आहे की तू सगळ्या गोष्टी चोरून लपून करत असते.
खरं तर लपून छपून तीच डिझायनर बनली आणि दुसऱ्यांना सांगतीये, आणि आता तर काय डिझायनिंगचे पैसे माहेरी पाठवतीये. नाही म्हणजे पाठवू देत, तिला पाठवायचे असेल तर पैसे, माहेर काय सासर काय आपलीच परंतु घरातल्यांना कोणाला काही विचारावं की नाही. नैना रोहिणीला म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं ती तिच्या माहेरी पैसे पाठवतीये ही गोष्ट चांदेकरांना कोणाला माहीतच नाहीये. नैना म्हणते की तुम्ही अगदी करेक्ट बोलताय, ती नेहमी अशीच करते. तेव्हा रोहिणी म्हणते की आता काही जे झालं ना ते मला अजिबात पटलं नाही. प्रत्येक वेळी ती ही गोष्ट दुसऱ्यांना दाखवून देत असते की कशा प्रकारे ती बरोबर आहे आणि नैना कशा प्रकारे चुकीची आहे. रोहिणी तिला म्हणते की मला काय वाटतं माहितीये का नैना, तू ना आता तिच्यासोबत बोलायला पाहिजे, खूप झालं हा तिचं, मोठी बहीण म्हणून तू तिच्याशी बोलायलाच हवं. तेव्हा नैना रोहिणीला म्हणते की हो मदर इन लॉ, बरोबर बोलताय तुम्ही, मी बोलायला पाहिजे तिच्यासोबत. रोहिणी म्हणते की हो, आणि चांदेकरांना अंधारात का ठेवलंय हा जाबही तू तिला विचार. नैना म्हणते की हो ना, तुम्ही बघाच आता, मी आत्ताच्या आत्ता इतका तमाशा करते ना की तुम्ही बघत राहाल, आलेच मी, असं म्हणून नैना तिथून निघून जाते. तर रोहिणी ही नैनाला मागून हाका मारत असते आणि विचार करते की बापरे, ही तर कापरापेक्षा पण जास्त लवकर पेटते, मला आता हिला आवरायला हवं. असं म्हणून आता रोहिणी सुद्धा नैनाच्या मागोमाग जात असते. तर इकडे अद्वैत उठून कलाच्या हातामध्ये काही पैसे देतो. त्यावेळी कला म्हणते की अरे चांदेकर, तू मला हे पैसे का देतोयस, मला माझं श्रीधन हवंय. अद्वैत म्हणतो की नाही अगं, हे तुझेच तर पैसे आहेत आणि ते श्रीधन विकायची वगैरे काही गरज नाही, तू हे सगळे पैसे घे आणि या पैशातून तू तुझ्या आईबाबांना हप्ते फेडायला सांग. कला म्हणते की चांदेकर, अरे असं काय करतोय, मी आधीच सांगितलं ना की मला पैशांची मदत नकोय आणि तुमच्याकडनं तर अजिबात नकोय. कारण मी जर तुमच्याकडनं मदत घेतली, तुमच्याकडनं पैसे घेतले तर तुमच्या इथे बोलणारी तोंड खूप आहेत, परंतु आता मात्र माझ्याकडं ऐकून घेण्याची काही क्षमता नाहीये, त्यामुळे हे पैसे मला अजिबात नको. अद्वैत मनात म्हणत असतो की झाला, खरेबाईंचा वर्ग आता सुरू झाला. आणि मग तो कलाला म्हणतो की अगं खरे, ऐकून तर घे माझं, अगं हे पैसे अर्धे आहेत आणि तुला मागच्या वेळी जे मी पैसे दिले होते ते मी मिस्टर स्वामीनाथन यांच्यासाठी तुझ्या डिझाईन्स बनवल्या होत्या त्याचे होते. याशिवाय तू काल डिझाईन्समध्ये जे काही चेंजेस केले त्याचेही पैसे वेगळे आहेत. आणि 1 ग्रॅम सोन्याची आयडिया जी तू मार्केटमध्ये प्रेझेंट केली होती त्याचे सुद्धा पैसे द्यायचे राहिलेत. उरलेले पैसे वाटलेस तर मी तुला नंतर देईल, कारण आता माझ्याकडे एवढीच कॅश शिल्लक आहे, तुला ऑनलाईन दिलेले चालतील का आता. कला अद्वैतला म्हणते की ठीक आहे चालेल. आता मग कला तिच्या हक्काचे पैसे अद्वैतकडून घेत असते आणि अद्वैतकडून ते पैसे घेताना तिला आता काहीच वाटत नाही, कारण तिने कष्टाने कमवलेले असतात. आणि मग कसलाही विचार न करता कला ते पैसे घेते. आता त्याच वेळी नैना ही कला आणि अद्वैतच्या रूममध्ये जात असते. रूममध्ये अगदी गेलेली असते तरी सुद्धा रोहिणी आता तिला ओढून बाहेर आणते. रोहिणी नैनाला म्हणते की अगं असं काय करतीयस, डायरेक्ट कशी त्यांच्या रूममध्ये जातीयस, आधी ऐक तर ते काय म्हणताय. तर कला ही अद्वैतला म्हणत असते की थँक्यू चांदेकर, खरं तर मला या पैशांची खूप गरज होती. आता मी उद्याच्या उद्या घरी जाते आणि आईबाबांच्या हातात हे पैसे देते, म्हणून निदान या पैशांनी कर्जाचे पुढचे काही हप्ते तर ते भरू शकतात. तर अद्वैतचं मात्र भलतंच काहीतरी सुरू असतं. अद्वैत मनात विचार करत असतो की बहुतेक आता मी चांगला नवरा बनायला सुरुवात झाली आहे. रोहिणी नैनाला सांगत असते की नैना तू ऐकलं ना, आता एक गोष्ट कर, आता तू हुशारीने वागायला सुरुवात कर. आता जर तू तिचं भांडं फोडलं ना तर ती असं म्हणेल की ते पैसे मी घेतलेच नाहीये, तर मी तुला सांगते तेच कर. तेव्हा ती तिच्या आईबाबांना पैसे द्यायला निघेल ना तेव्हाच काहीतरी मोठा गोंधळ कर. आणि राहुलच्या बाबतीत जो काही तमाशा तू केलास ना त्याच्यापेक्षा 10 पट तुझा हा तमाशा असला पाहिजे. तू जर असं केलं ना तर तेव्हा कुठे तिचं पितळ उघडं पडणार आहे. त्यावर नैना रोहिणीला म्हणते की हो मदर इन लॉ, आता तुम्ही जे काही म्हणताय ते मी ऐकणार आहे आणि तुम्ही म्हणताय तसंच मी करेल, तुम्ही आता बघाच मी काय करते ते. असं म्हणून रोहिणी आणि नैना दोघीही आता तिथून निघून जातात. तर कला आता तिच्या अंथरुणावर आलेली असते, अद्वैतकडे बघत असते आणि विचार करत असते की हा अद्वैत म्हणजे तो अद्वैत नाहीच आहे. तो अद्वैत आगाऊ होता, परंतु आगाऊच्या मागे लपलेला हा चांगला अद्वैत खूप चांगला आहे. आपलं दुःख कोणी न सांगता समजून घेतं, कोणीतरी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतं. खरंच ही भावना किती छान आहे असं म्हणून कला हसत असते. त्याचवेळी अद्वैतचं लक्ष कलाकडे जातं आणि तो विचार करतो की ही अशी काय हसते माझ्याकडे, असं म्हणत तो देखील हसतो. कला आता झोपलेली असते आणि कलाला आता अद्वैत सोबत घालवलेले चांगले क्षण आठवत असतात. अद्वैतने तिच्यासाठी जे जे काही केलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. कशा प्रकारे अद्वैत रक्षाबंधनाच्या दिवशी आईला आणि काजलला घेऊन घरी आला होता आणि अद्वैतने मला सरप्राईज दिलं होतं.
आणि त्यानंतर जेव्हा सरोज मॅडमने माझ्या हातावर गरम कप ठेवला होता तेव्हा माझा हात भाजला होता, परंतु अद्वैतने मात्र माझ्या हातावर मलम लावून दिला होता. या सगळ्या गोष्टी कलाला आठवत असतात आणि त्या गोष्टी आठवून ती फारच खुश होत असते. अद्वैत मनात विचार करत असतो की मला फक्त आबांमुळे हे सगळं करायला लागतंय. आबा नसते ना तर मी हे सगळं हिच्यासाठी कधी केलंच नसतं. आबांमुळे मला हिला समजून घ्यावं लागतंय. आणि आता तर काय, नवीन एक टास्क, ह्या इम्पॉसिबल बाईचे आता मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचे. नुसताच ताप होऊन बसलाय डोक्याला असं अद्वैत म्हणत असतो. परंतु कलाच्या मनात आता काहीतरी वेगळंच असतं आणि अद्वैतच्या मनात कलाविषयी रागच असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कला उठते. नाश्त्याची तिने सगळी तयारी केलेली असते आणि आज सकाळी मात्र ती फारच फ्रेश दिसत असते. रजनी कलाला विचारते की अरे वा कला, आज तर तू खूपच आनंदात दिसते आणि काय काय बनवलंयस आज? तर बिटाचे पराठे बनवलेले असतात कलाने, सोबतच मुगाच्या इडल्या बनवलेल्या असतात. आणि ते बघून रजनी म्हणते की अरे वा, आज तर एवढा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता बनवलायस तू. सगळं काही अद्वैतच्या मनासारखं आहे, म्हणजे सगळं काही अद्वैतच्या आवडीचा नाश्ता आहे हा. अद्वैतच्या आवडीचा नाश्ता बनवला ना तू? तेव्हा कला म्हणते की नाही हो रजनी मॅडम, असं काही नाहीये. अहो सगळ्यांसाठी बनवलाय मी हा नाश्ता. आणि कसं आपल्याकडे रोज खिचडी, पोहे, उपमा वगैरे असतं ना, म्हणून म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं. आणि आज फक्त मी एवढंच केलं की सगळी तयारी लवकर केली, कारण मी आज माहेरी जाणार आहे म्हणून. रजनी म्हणते की अच्छा, म्हणून एवढं पटपट आवरलंय तर. मग कला हसू लागते. त्याचवेळी अंजू तिथे येते आणि कलाला म्हणते की कलाताई, तुम्हाला तुमच्या माहेरी जायचं असेल तर तुम्ही जा, वाटलं तर मी इथलं सगळं आवरून घेते. रजनी म्हणते की हो ग कला, अगं तू जा, इथे मी आहे ना, मी सगळं काही बघून घेईल. आणि हो, जाण्याच्या आधी ब्रेकफास्ट नक्की करून जा, मी तुला वाढू का लगेच? कला म्हणते की नाही, मी आईच्या घरी जाऊनच नाश्ता करणार आहे, कारण आई माझे पोहे खूप छान बनवते आणि आईच्या हातचे पोहे खायचे, म्हणून मी इथे नाश्ता नाही करणार आज. आणि मी काजूला तसं सांगितलंय, आईला दडपी पोहे करायला सांग. म्हणजे ॲक्च्युली आईला काही माहीत नाहीये की मी येतेय म्हणून, फक्त मी काजलला सांगितलंय. रजनी म्हणते की अरे वा, म्हणजे सरप्राईज आहे तर? कला म्हणते की हो, सरप्राईज आहे. आणि असं म्हणून कला हसत असते, कारण ती खूप खुश असते. तेव्हा अंजू म्हणते की हो, आता जर मला कधी माझ्या माहेरी जायचं असेल ना, तर मी माझ्या आईबाबांना असंच सरप्राईज देईल. मग कला ही रजनीला म्हणते की बरं रजनी मॅडम, मी निघू का आता? कारण मला निघावं लागेल, पुन्हा उशीर होईल. आणि रजनी मॅडम प्लीज तुम्ही आबांना सांगाल का मी माझ्या माहेरी गेले म्हणून? तेव्हा रजनी म्हणते की अगं काही काळजी करू नको, तू जा बरं लवकर, नाही तर तुला उशीर होईल. कला म्हणते की ठीक आहे, मी माझी लगेच पर्स घेते आणि लगेच निघते. तर रोहिणी आणि नैनाचं कलावर मात्र वॉचच असतं आणि खिडकीतून ते हे सगळं बघत असतात. नैना आणि रोहिणी कलावर वॉच ठेवूनच असतात आणि खिडकीतून हे सगळं ऐकत असतात. तेव्हा रोहिणी नैनाला म्हणते की नैना ऐक, आता तू एक काम कर, आता तू खाली जा आणि सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स दे आणि सगळ्यांना दाखवून दे. मग नैना ही रोहिणीला म्हणते की मदर इन लॉ थांबा, मला तुम्ही रात्री काय म्हणाला होता, आधी सगळं प्लॅन कर आणि मगच ती गोष्ट कर, मग थोडंसं थांबा. आता मी सगळं माझ्या मनानुसारच करणार. आणि जर मी आता खाली गेले आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे मी सगळ्यांना बोलावून घेतलं, सगळ्यांना मी बोलले, सगळ्यांना तिचं खरं सांगितलं, तिचं सत्य उघडं पाडलं, तर काय होईल? माझंच तोंड खराब दिसेल ना. सगळेजण तर मलाच मूर्ख ठरवतील आणि सगळ्यात आधी म्हणजे तुमचे ते आबा. मग आता घरातले सगळेजण बोलायला लागले तर त्यांच्यासमोर तुम्हीही मलाच बोलाल. रोहिणी विचार करत असते की ही अशी कशी बाई आहे, नक्की हुशार आहे की मूर्ख आहे तेही कळत नाही. नैना म्हणते की आता तुम्ही बघाच, माझं नाव या सगळ्यामध्ये न येता मी आता कशी एक्सपोज करते त्या कलाला. सो जस्ट वेट अँड वॉच. तर आता कला ही रूममध्ये आलेली असते. अद्वैतने दिलेले पैसे तिच्या पर्समध्ये टाकते आणि आता ती तिथून निघालेली असते. कला आता तिच्या माहेरी आलेली असते. संगीताने बनवलेले दडपी पोह्यांचा आनंद ती घेत असते आणि खात असते. तिला खूप छान वाटत असतं. संगीताला ती म्हणत असते की आई, या जगामध्ये जर दडपी पोहे खायचे ना तर ते फक्त तुझ्या हातचे, उत्तम झालेत पोहे. संगीता म्हणते की अगं बस बस, किती कौतुक करशील तुझ्या आईचं. कला म्हणते की हो, मग माझी आई आहेच तशी कौतुक करण्यासारखी. तेव्हा संगीता कलाला म्हणत असते की लई दिवसांतून तुला मी अशी खुश बघते ग. बरं तू अचानक कशी काय आली, काही कळवलं पण नाही, सगळं काही ठीक तर आहे ना तिकडे? कला म्हणते की हो ग, सगळं काही ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नको. आणि थांब एक मिनिट, असं म्हणून पर्समधून ती काही पैसे काढते आणि संगीताला देत असते आणि म्हणते की हे घे पैसे. तेव्हा संगीताला वाईट वाटत असतं, कला तिला पैसे देत असते. संगीता ते पैसे घेतच नसते. तेव्हा कला विचारते की आई काय झाले, तू पैसे का घेत नाहीये? तेव्हा संगीता म्हणते की लई अपराधासारखं वाटायला लागलंय ग. अगं लेक म्हणजे परक्याचं धन असतं ग, परंतु आम्ही मात्र बघ, लग्न झाल्यापासून तुझ्याकडनंच पैशांची अपेक्षा करतोय.
कला संगीताला म्हणते की अगं आई, तू असं कसं म्हणतेस? एकीकडे तूच तर म्हणतेस की माझी मुलगी म्हणजे माझा आधार आहे. माझ्या मुलीचा मला खूप आदर वाटतो, खूप आनंद होतो तिच्या कामाचा, आणि एकीकडे तुम्हीच मला परक करून टाकताय. आता असं कसं बरं चालेल? तेव्हा संगीता म्हणत असते की नाही ग बाळा, असं नाही. लहान असल्यापासून तू तर सगळं कमवतीयस आणि सगळं कमवून तू आम्हालाच आणून देतीयस. तू कधी स्वतःची हौसमौस सुद्धा नाही केली, परंतु आता तू परक्याच्या घरी गेली आहेस ना. परक्याच्या घरी राहतीये, तिथं तुझा वेगळा संसार आहे आणि आता सुद्धा मात्र तू आम्हालाच पैसे आणून देतीयस. अगं बाळा, तुला तुझा संसार आहे ना, मग तू त्याच्यावर ध्यान दे आता. मग कला ही संगीताला म्हणत असते की आई, अगं तू असं काय करतीयस? हे पैसे माझे आहेत आणि हे पैशांचं काय करायचं ते मी ठरवणार. आता हे पैसे मला तुम्हाला द्यावेसे वाटतात म्हणून मी देते. अगं आई, लग्न झाल्यानंतर मुलीचं सासर म्हणजे तिचं कर्तव्य असतं, परंतु माहेर मात्र तिची जबाबदारी असते. हे मी स्वतः कमवलेले पैसे आहेत आणि मी हे पैसे तुम्हाला द्यावे अशी माझी खूप इच्छा आहे. त्यामुळे प्लीज तू मनाला असं काही लागून घेऊ नकोस. मी हे सगळं खरंच स्वइच्छेने करतीये. तेव्हा संगीताला मात्र कलाचा खूप आदर वाटत असतो. कलाविषयी तिला फार प्रेम वाटत असतं आणि खरंच माझी मुलगी ही लाखात एक आहे असं तिला वाटत असतं. कलाकडे ती बघत असते आणि कला आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. खरंच कलासारखी मुलगी भेटायला सुद्धा नशीब लागतं असं तिला वाटत असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला ही घरी आलेली असते. जेव्हा चांदेकरांच्या घरी कला येते तेव्हा सरोज मात्र शस्त्र घेऊन कलासमोर उभीच असते. कलाला ती म्हणत असते की काय ग, चांदेकरांच्या इथून थप्प्या घेऊन तुझ्या माहेरी नेऊन देते काय? मग कला ही सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, हे जे काही पैसे होते ते मी स्वतः कमवले होते. मग सरोज कलाला म्हणते यापुढे चांदेकरांचा एकही पैसा खरेंच्या घरी अजिबात जाणार नाही. मग कला ही सरोजला वचन देते की यापुढे मी चांदेकरांच्या कुठल्याही पैशाला हात लावणार नाही. पण मग माझं लग्न झालंय म्हणून माझ्या आईवडिलांच्या प्रती माझी कुठलीही जबाबदारी संपत नाही. त्यांना मदत करणं माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी नेहमी निभावणार असं कला सरोजला ठामपणे म्हटलेली असते. आणि कलाने सरोजला तसं वचनही दिलेलं असतं. इथून पुढे ती चांदेकरांचा पैसा घेणार नाही, चांदेकरांचा पैसा वापरणार नाही, परंतु आई बाबांबद्दल असलेली जबाबदारी पार पाडायला कधी विसरणार नाही. ह्या गोष्टीचं सडेतोड उत्तर सरोजला आता कलाने दिलेलं असतं. तेव्हा मात्र आबांना आणि अद्वैतला दोघांनाही वाईट वाटत असतं. तर नैना मात्र हसत असते. म्हणजे या नैनाला म्हणावं तरी काय की कला काय करत होती? कलाने थोडीच ते पैसे अद्वैतकडे घेऊन स्वतःसाठी वापरले. ती तर तिच्या आईवडिलांसाठीच देत होती ना, आणि कलाचे आईवडील तेच नैनाचे आईवडील होते. नैनाने थोडा विचार करायला हवा होता की कला जे काही करते आपल्या आईवडिलांसाठीच करते. आपण तर कमवतही नाहीये, आपण आईबाबांना काही मदतही करत नाही, परंतु कला मात्र तिने स्वतः कमवलेले पैसे आहे तसे आपल्या माहेरी नेऊन देते. मग निदान आपण आपल्या आईबाबांना मदत नाही करू शकत, परंतु निदान कलाला सपोर्ट तर करू शकतो. एवढी साधी अक्कल सुद्धा या नैनामध्ये नसते. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.